नमस्कार मंडळी, मी रोहित शिंदे तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मी आता आहे गावी आणि मी आता आलो आहे भात कापण्यासाठी गावी. तर दिवाळी सुट्टी पडलेली त्याच्यामुळे आलेलो. तर बघूया व्हिडिओ कशी बनवायला भेटते की नाही. पण आजचा व्हिडिओ असणार आहे आपला भात कापणीचा. तर चला तुम्हाला दाखवतो आमच्या भात कसं कापतात वगैरे कसं काय असतं ते. चला दाखवतो. आता निघतो मी आता घरातून. वाजलेत 10 वाजलेत. चला भेटूया खाली जाता. विळे वगैरे घेतलेत भात कापायला. चला आता जाऊया खालती, बघूया किती काय ऊन पण तसं आहे बऱ्यापैकी. बघा किती ऊन लागतं आपल्याला. चला जाऊया. ते बघा बाबू आजाने तिकडे कापतात आहेत. कापा रे पटापट बाबूदा, कापा पटापट, कापा पटापट. एक खालची मली झाले त्यांची, 2 बाकी आहेत. झाले, परवा आलो. झालं तुमचं भात? झालं तुमचं भात? मग हाय अजून. मी पण बघतो आता किती होते. हा आपला बस स्टॉप. चला जाऊया हळूहळू खाली. ऊन पण वाढत चाललंय. बघा आपला पायरीचा मळा. क्रिकेटचं ग्राउंड हळूहळू मोकळं होतंय. हे बघा पायरीचा मळा बहुतेकसा खाली झालाय. भात कापून झाले, थोडीशी बाकी आहेत अजून. चला जाऊया. हो काकी पण आले वरतून. हा काकी पण चालले आता भातात. हो लक्ष्मीपूजन आहे. हा ब्रिजवर आलेला आता. आता हा व्ह्यू बघा कसा दिसतोय तो. पूर्ण एक नंबर वातावरण आहे. खतरनाक वाटतंय. आपला ढो बघा. संध्याकाळी जर रांगोळीला भेटलं तर येऊ याच्यामध्ये. पोचलो आता भातात. हे बघा पोचलोय भातात. जातो भात कापायला आता. नाही छोटंसं बघा झोपडी बनवली आहे बसायला सावलीसाठी. दुपारचं इथे ऊन खूप आहे. तर बघा जातो आता भात कापायला. पप्पा इकडे भात इकडे बांधतात आहेत. जाऊया आता तिकडे भात त्यामुळे जायचं आहे. दाखवतो पुढे. हे बघा या पाळीमध्ये आपल्याला कापायचं आहे. काका इकडे बसलेत आहेत. ऊन खूप आहे. ही कापायची आपल्याला माई. चला बघूया आता किती कापून होतं दुपारपर्यंत. ऊन खूप लागतंय. मी पण फुल रेडी झालोय. डोक्यात टोपी आणि हे घेतलंय फडका. हातात हे घातलंय उन्हापासून वाचण्यासाठी. चला
खाली पायाजवळ पाचला इथं बोलत करा हो आम्ही आज जातील आमच्या इथे काय खूप ऊन लागतंय, ताण पण लागली. पाणी पिऊया जरा. प्रॉपर ऊन पण नाही आणि प्रॉपर सावळी पण नाही, मळप पण आहे, त्यामुळे जास्तच गरम होतंय. हे बघा एवढंसं कपाला आम्हाला घाम फुटलाय, खूप ऊन आहे. चला आता काय जास्त शूट नाही करत आहे, संध्याकाळी जास्त दाखवायला भेटेल आपल्याला, कारण तेव्हा सावळी पूर्ण कमी झालेली असेल तेव्हा. आपली 12ची बस संगमेश्वर साईडने निघाली. असं गेट बघा, ढगाळ वातावरण आहे. वरती क्लिअर दिसतंय पण खाली पूर्ण असं ढगाळ वातावरण. सो आता मी निघालोय घरी. दुपारचे 2 वाजले, भूक पण लागली. घरी जाऊन जेव वगैरे आणि 4 वाजता ऊन कमी होईल तेव्हा येऊया, कारण खूप ऊन आहे आणि गरम पण खूप होते. तर अक्षरशः आतून भिजलोय पूर्ण. तर बघूया, जाऊया घरी, जेव वगैरे नंतर संध्याकाळी येऊया. बाकीचं संध्याकाळी दाखवतो तुम्हाला. तर चला घरी जाऊया आता. हा बघा दिसतोय की नाही माहिती नाही, माकड. हा बघा ते बसलाय. होय काकला होतेस. पण आता घरी जेवायला निघलेत वहिनीनी. बघा त्याला पळवतो या, तो बघा एकटाच आहे वाटतं.
मार ना. हो बघते बघा कसा आपल्याकडे. हा बघा. हि, 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 हि. जाणार नाही तो. चला आपण जाऊया घरी, जेवूया, नंतर आराम करून येऊया. दुपारच्या 3:30 पण वाजलेले आहेत. आम्ही पण जेवण वगैरे थोडा आराम केला आणि आता निघालोय. ऊन पण थोडं कमी झालंय. जातो खालती, बघूया आता कसं काय किती होतंय. चला जाऊया. पाणी न्यायला आलेलो, पाणी संपलेलं आहे बघा. बॉटल भरून घेतले. जाऊया आता, बघूया. बांधायचं आहे असं बोललेत, कारण पावसाचा भरोसा नाही. जाऊन बांधूया. दुपारी आपण ती मळी कापत होतो, ती आता कापून अर्धी झाली आहे. पण आता ही बांधून घेऊया, कारण पावसाचा अंदाज काही सांगू शकत नाही. रात्रीच पाऊस पडला आहे. वातावरणातच आहे, काय भरोसा नाही. म्हणून कापलेलं आहे ते तर बांधून टाकूया. अर्धं बांधलेलं आहे आणि अर्धं बांधायचं आहे. चला बघा.
हे बघा एवढं राहिलं आहे अजून, बघा किती टाईम लागतो आहे. आणि पाऊस पण वाचतो आहे तिकडे, काळे ढग केला नाहीत, तिकडे वाचतो आहे. आणि इकडे बघा हे जे आहे ना, एडवी रचून ठेवतात आणि मग 1-2 महिन्याने ते नंतर झोडून टाकतात. पाऊस पण वाचतो आहे, त्याच्यामुळे थोडी गडबड चालू आहे इकडे. अशीच रचून ठेवणार. आमचं अजून एवढं राहिलं, पटापट बांधूया. पाऊस यायच्या आधी हे सगळं उचलून ठेवायचं आहे बांधावरती, जेणेकरून हे सगळं भिजणार नाही. असं करून ठेवायचं आहे, जे भिजायला नको. होय, तर बारीक बारीक पाऊस पडायला लागलाय. मी ह्या सर्व पेंड्या आहेत त्या आता उचलून ठेवतो. पाऊस पडायला लागला बारीक बारीक. एमआयचा माझा फोन पण आहे एमआयचा. जास्त मोठा बिया पण मोठा आहे, सगळे मोठे आहेत. पेंड्या उचलून वगैरे झाल्यात सगळ्या. 3 माळ्या आपल्या क्लिअर झाल्यात, अजून 3 बाकी आहेत. तर मी निघालो आता घरी जायला. 6 पण वाजलेत. आपल्याला
चला निघतोय मी, घरीच निघालो आता. हा बघा संध्याकाळचं वातावरण पूर्ण पाऊस येण्याची शक्यता आहे, विजा पण चमकत आहेत. चला जाऊया घरी, विजा पण चमकत आहेत, काळोख पण पडत येतोय.